बाय बहनों, आज की रोटीची और सदस्यों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार. आज के दिन 26 जुलै 2025 शनिवार. महत्त्वाचा सल्ला म्हणून मी अगदी पहिल्यांदा हे सुचवतो की सर्व लोकांसाठी विनंत्या, प्रार्थना, मध्यस्थी व कृतज्ञतेच्या प्रार्थना केल्या जाव्यात. 1 तिमोथी 2 अध्याय 1 वचन. आपले आत्मिक वडील प्रेरित पौल यांनी आपल्या पत्रामध्ये अनेक संगणपणाच्या गोष्टी लिहिल्या, परंतु त्यांनी प्रार्थना हीच सर्वात मोठी आणि आक्रमणाची संगणपणाची गोष्ट म्हणून सांगितलेली. आणि ही फक्त कोणतीही प्रार्थना नाही, ही खास मध्यस्थीची प्रार्थना आहे. राजे, नेते आणि अधिकारांशी लोकांसाठी. एका मोठ्या देशातील एका महान नगरात प्रार्थनेद्वारे सुरुवात करण्यात आली. त्यांचे मनात हे ओझ होते की त्या शहरातील प्रत्येक आत्म्याला ख्रिस्ताचे अनुभव मिळावा. आणि ही सध्याची प्रार्थना फक्त सामान्य लोकांसाठी नव्हे, तर सरकारमध्ये आणि अधिकाराच्या स्थानावर असणाऱ्यांसाठीही होती. शहर वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले गेले. हजारो अधिकाऱ्यांची नावांची यादी तयार करण्यात आली आणि त्या प्रदेशातील चर्चना त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यांची अढळ विश्वास होता, जर अधिकाऱ्यात असणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो तर संपूर्ण राष्ट्रापर्यंत पोहोचू शकतो. मग आपल्यासाठी ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. आपल्या देशातील नेते, मंत्री, अधिकारी यांची नाव गोळा करून त्यांच्यासाठी हेतुपूर्वक प्रार्थना करा. पौल लिहितो, यामुळे आपण देवभक्ती आणि पवित्रतेने शांत आणि निवांत जीवन जगू शकतो. हे आमची तारणकार देवाच्या दृष्टीने चांगलं आणि ग्रह आहे, कारण तो इच्छितो की सर्व लोक तारण पावते आणि सत्याची ओळख प्राप्त करावी. 1 तिमोथी 2 अध्याय 2 आणि वचन 4. जर आपण देवाचे वचनानुसार प्रार्थना करणे टाळले तर काय होईल? देशभर ऐश्वर्य पसरू लागेल, शांती आणि आनंद नाहीसे होतील, देवभक्ती आणि नैतिक मूल्यांचे नाश होईल. अशा विनाशकारी परिस्थिती टाळण्यासाठी आपल्याला आधीच आत्मिक जबाबदारी स्वीकारून प्रार्थना करणे आवश्यक आहे. आपण पौलाचा हा सल्ला स्वीकारला पाहिजे. सर्व लोकांसाठी, राजासाठी, मंत्रीसाठी आणि सर्व अधिकारीसाठी विनंत्या, प्रार्थना, मध्यस्थी व कृतज्ञतेची प्रार्थना करायला हव्यात. त्यांच्या धारणासाठी, त्यांची आशीर्वादांसाठी आणि प्रभूची पुनर्गमनासाठी ते तयार व्हावेत. म्हणून प्रिय परमेश्वराची संतान, जर आपल्याला आपल्या देशात खऱ्या अर्थाने शांतता हवी असेल तर आपल्याला अधिकारात असणाऱ्यांसाठी प्रार्थना केलीच पाहिजे. देवाची उपस्थितीत बसा आणि आजपासूनची मध्यस्थी सुरू करा. आत्मिक चिंतनासाठी वचन. हे आमच्या तारणहार देवाच्या दृष्टीने चांगलं आणि ग्रह आहे. 1 तिमोथी 2 अध्याय 3 वचन. आजचा बायबल वाचन सकाळी स्तोत्र 40 अध्याय, 41 अध्याय, 42 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 27 अध्याय 1 से 26 वचन. धन्यवाद.